नमस्कार बालमित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या बालोद्यान या कार्यक्रमामध्ये मी वेदांगीताई तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, सध्या तुम्ही एक विषय ऐकत असाल. तो विषय म्हणजे सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श, म्हणजेच सेफ टच आणि अनसेफ टच. बरोबर? कधीकधी त्या विषयाबद्दल ऐकायला कंटाळा येत असेल. या विषयाबद्दल कसं ऐकायचं असं वाटत असेल. आता काय सांगणार असंही वाटत असेल, हो ना? पण मित्रांनो, तुम्हाला समजेल, ऐकायला छान वाटेल अशी एक छानशी नाटिका आज आपण ऐकणार आहोत. त्याचा विषय अर्थातच सुरक्षित आणि असुरक्षित, म्हणजेच सेफ आणि अनसेफ टच. नाटिकेचं नाव आहे स्पर्श. या नाटिकेमध्ये सहभागी कलाकार आहेत वडील संजय पैठणकर, मुलगा अक्षित कुलकर्णी, मुलगी सृष्टी पैठणकर, समुपदेशक प्रज्ञा डांगे. नाटिकेचं लेखन केलेलं आहे मोनिका मेहकरे यांनी आणि सादर करते आहेत नयन पवार. ऐकूयात नाटिका स्पर्श. नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची मैत्रीण सृष्टी. आज मी तुम्हाला एक नवीन विषयाबद्दल, नवीन कायद्याबद्दल माहिती सांगणार आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही लहान मुलं, आमचा काय संबंध आणि आम्हाला काय फायदा? तर सांगते. भारत सरकारने पॉक्सो ॲक्ट 2012 अर्थात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस या कायद्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात याचाच अर्थ असा, लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल संरक्षण. हा कायदा आपल्याला खूप मदत करतो. एखाद्या व्यक्तीने केलेले वाईट कृत्य, त्याची त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी असे कायदे आपल्याला माहीत असले पाहिजे. मित्रांनो, हीच तर जनजागृती. एखाद्या मुला किंवा मुलीबरोबर होणाऱ्या वाईट घटनेला आळा घालण्याचे काम हा कायदा करतो. हे जग खूप सुंदर आहे. इथे प्रत्येकाला सुंदर आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. लहान मुलं अगदी निरागस, कोमल, पवित्र असतात. अशा प्रकारची घटना, अपराध घडल्यानंतर मन कुलुषित होऊ नये, निरागस मन कुजू नये, हीच अपेक्षा. आता तुम्हाला कुसुमाग्रज यांची एक छानशी कविता मी ऐकवते. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात. प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो वा कमळ वा ती कळी असो चिखलातली, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा. दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. कवितेत सांगितल्याप्रमाणे खरंच मित्रांनो, प्रत्येक कळीला खुलण्याचा, मोहरण्याचा निसर्गाने स्वातंत्र्य आणि अधिकार दिला आहे. आणि त्या अधिकाराची माहिती देणारी ही नाटिका स्पर्श. स्पर्श हा जसा चांगला असतो तसा वाईटही असतो. आणि वाईट स्पर्शाला अपराध असे म्हणतात. याच अपराधाला टाळेबंद करण्यासाठी भारत सरकारने पॉक्सो कायद्याची अंमलबजावणी केली आहे. तुम्हालाही याची सखोल माहिती मिळावी म्हणून ही नाटिका स्पर्श. यात सहभागी पात्र वडील संजय पैठणकर, समुपदेशक प्रज्ञा डांगे, आदित्य अक्षित कुलकर्णी, काव्या सृष्टी पैठणकर, सादर करते नयन पवार, लेखन मोनिका मेहकरे यांचे. आता सादर करीत आहोत नाटिका स्पर्श.
बाबा. आलास आदित्य? कसा गेला आजचा दिवस? अभ्यास आणि खेळ मजा येत आहे ना? हो बाबा, भारी वाटत आहे सगळं मला. काय आज काही नवल विशेष? बाबा बाबा अरे काय बोल ना. इतका काय संकोच? काही हवं आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? अगदी मित्रासारखा बोल. आदित्य, आदी आहे घरात तू? हो, ये ग. काय म्हणतेस? अरे, तू उद्याच्या सेमिनारला येणार आहेस ना? नाही, काय ते मला मुळातच समजले नाही. बेटर मी घरी थांबेल, अभ्यास करेन. अरे मुलांनो, काय कुठला सेमिनार? मला काही कळेल का? आणि आधी 2 मिनिटापूर्वी तू पण काहीतरी विचारणार होतास ना रे? मग विचार ना. अहो बाबा, जाऊ द्या. तो विषय बोलण्यासारखा नाही, राहू द्या. असा कसा रे आदी तू? मी सांगते. काका, उद्या शाळेमध्ये गुड टच अँड बॅड टच याचा सेमिनार आहे. मलाही यातलं काहीच माहीत नाही. आदीला सोबत चल म्हणाली आहे तर तो नाही म्हणतोय. मुख्य म्हणजे शाळेत सगळ्यांना कंपल्सरी केलं आहे. बरं बरं. पण आदी नाही का म्हणतोय ते समजतच नाही आहे. अगं, ते वाईट लोकांसाठी असतं. आपल्याला तिथे जायचा प्रश्नच येत नाही. 1 मिनिट आदित्य, तुझं चुकतंय. वाईट लोकांसाठी म्हणजे काय? अरे, ही आता काळाची गरज झाली आहे. ते वाईट लोकांसाठीच असतं असं समजणं सुद्धा वाईटच. बघा ना काका, हा ऐकतच नाही आहे. ओके, आता समजलं मला. तुला शाळेतून आल्यावर हेच विचारायचं होतं का रे? हो बाबा, पण बोलावं कसं हे कळत नव्हतं. चला तर मग, हा तुमचा प्रॉब्लेम सहज सोपा करून देतो मी. काय? कसा? माझ्या ओळखीच्या एक व्यक्ती आहेत. समाजसेविका आहेत त्या. या सगळ्या विषयांवर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. त्या अगदी सोप्या पद्धतीनं ह्या विषयाला हाताळतील आणि तुमच्या शंका दूर करतील. या 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 या. हॅलो. काय आज इकडे कसं येणं केलं? अरे बसा ना, बसा. कविता मॅम, बोला ना. आमच्या या मुलांना गुड टच अँड बॅड टच या संदर्भात माहिती हवी होती. बरं. उद्या शाळेत या विषयाला अनुसरून कार्यशाळा आयोजित केली आहे. पण आदित्यचं कन्फ्युजन काही केल्या संपत नाही. खरे बाबा, हे नेमकं काय? अशी आपली घटना का घडते? आणि आम्ही लहान मुलांनी या सगळ्याचा कसा सामना करायचा, हा मोठा प्रश्न माझ्या पुढे पडला. महत्त्वाचं म्हणजे आपल्या अवतीभोवती इतकी मंडळी असते, त्यावरून चांगलं कोण आणि वाईट कोण हे कसं समजावं? अरे हो हो, हे काय झाली प्रश्नांची गर्दी सुरू. जरा थांबा, तुमची नीट ओळख तर करून द्या, मग विषयाला सुरुवात करू. मी आदित्य, मी 6वीत आहे. मी काव्या, मी 9वीत शिकते. आणि मी कविता. बाबांनी तुम्हाला आता माझी ओळख तर करूनच दिली आहे. आणि मी तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. अच्छा, तर मग मी आता येतो. मुलांनो, तुम्ही तुमची प्रश्न कविता मॅडमला निसंकोचपणे विचारा. चला तर मग आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया. मला एक सांगा, तुमच्या दोघांसोबत अशी कधीतरी एखादी अघटित घटना घडली आहे का? अगदी खरं खरं सांगायचं. हां. नाही. आदित्य, काय झालं बेटा? काही सांगायचं आहे का तुला? हो बाब, तोच विचार मी कधीचा करतोय. सांगू की नको? अरे बोल ना. कारण कसं आहे ना बेटा, तुझ्याच प्रश्नात तुझी उत्तरं लपली आहेत. आणि जी घटना घडली आहे ना, ती अगदी मोकळेपणाने मला सांग रे. बाब, पण काव्या अरे बोल ना. माझ्या मित्राने सांगितलेली घटना आहे. त्याच्या जवळच्या एका व्यक्तीने एक वाईट कृत्य त्याच्याबरोबर केलं. बाब, तू त्याला फॉलो करायचा, विचित्र नजरेने त्याच्याकडे बघायचा, चुकीच्या पद्धतीने स्पर्शही करायचा. मी खरंच हे सगळं ऐकून तुम्हाला कसं सांगू, मी खरंच हे सगळं ऐकून खूप घाबरलो. बरं, तू आधी शांत हो. हो, खरं आहे. तुम्ही दोघंही आधी शांत व्हा. अरे, ह्या अशा घटना घडतातच. मला एक सांग, तुझा तो मित्र ज्याने तुला ही घटना सांगितली, तो आता नीट आहे ना? हो, त्याने शाळा आणि गाव दोन्ही सोडले. हे बघा मुलांना,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात घाबरू नका. कसं आहे ना, आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या किंवा वाईट माणसांकडूनच हे अनुभव आपल्याला मिळतात. अरे, मी बऱ्याच अशा मुलामुलींना भेटली आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेतलेत आणि त्यांच्याशी चर्चासुद्धा केली आहे. आणि हो, उपायही सुचवलेत मी त्यांना. मॅम, पण मला एक विचारायचं होतं. काय? विचार ना. अशा वाईट वृत्तीच्या माणसांना ओळखायचं कसं आणि त्यांचा मुकाबला कसा करायचा हो? हो, खरंच आता मलाही हा प्रश्न पडलाय. मी पण तटस्थपणे या घटनेला सामोरं जाईल किंवा माझ्या जवळच्या सर्व मित्रांना सतर्क करेन. बरोबर आहे. ही तुमची सतर्कता खूप महत्त्वाची आहे बरं. आता तेवढंच महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत ज्या काही घटना घडतात, अगदी त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटलं तरीसुद्धा त्या सगळ्यात प्रथम आपल्या आईवडिलांना सांगायच्या. त्यासाठी घरात वातावरण मैत्रीपूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे. घरातली वडीलधारी मंडळी तसं आपल्याकडे अगदी क्षणाक्षणाला लक्ष ठेवून असतातच. पण जेव्हा तुम्ही लोक शाळेत, क्लासला किंवा मैदानात जाताना त्यावेळी कुणाला तरी म्हणजे आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला अगदी नक्की सांगून जावं. बरं. आणि हे बघा, अनोळख्या ठिकाणी किंवा फार अंधार झाला तर अशा ठिकाणी जाणं जरा टाळावंच. कसं आहे ना बेटा, एखादी वाईट घटना घडते ना तेव्हा ती काही काळवेळ सांगून येत नाही. अरे, पण आपण आपलं सतर्क राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मुलींसाठी अजून काही विशेष सूचना आहे का? अगं बेटा, आता मुलं आणि मुली असा काही भेद मुळात राहिलाच नाही आहे गं. वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीची मानसिक वृत्तीच हा सगळा कट रचते. म्हणून अशा वेळेस आपल्या विश्वासातला, मग तो कोणीही असो, आपली आई, बाबा, भाऊ, बहीण, अगदी आपले मित्रमैत्रिणी यांना झालेली घटना अगदी निसंकोचपणे सांगायची. तरीही मॅम, अशी माणसं ओळखायची कशी? खरंच छान प्रश्न विचारलायस बेटा. हे बघ, दैनंदिन व्यवहारात आपल्या अवतीभवती काय घडतंय याच्याकडे अगदी नीट लक्ष असू द्या. आणि कुणी आपला पाठलाग करतंय का किंवा कुणी आपल्यावर नजर ठेवून आहे का, अशा लोकांचा जरा आपणच विचार करावा. शाळेत असं काही घडत असलं तर ते शिक्षकांच्या अगदी लगेच लक्षात आणून द्या. आणि घराभोवती परिसरात जर हे तुमच्या बाबतीत घडत असेल तर घरच्यांना अगदी निसंकोचपणे सांगा. खरंच बरोबर आहे. आपल्यासोबत किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत होत असलेल्या या वाईट कृत्याची चर्चा होणं महत्त्वाचंच आहे. किंवा आपल्या चर्चेतून असे वाईट कुणासोबत घडते का याची शहानिशा होणं देखील महत्त्वाचे आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सतर्क राहणं हाच खरा मूलमंत्र आहे. मॅम, त्या व्यक्तीला या गुन्ह्यांची शिक्षा असते का हो? खरं तर हे किती वाईट कृत्य आहे. हो मुलांनो, या कृत्याबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे. अरे, सरकार आणि कायद्याने तशी तरतूदही केली आहे. ती आहे पोस्को ॲक्ट 2012. आता तुम्ही याची माहिती नीट लक्ष देऊन ऐका. हो, मी या ॲक्टबद्दल कालच शाळेत शिक्षकांकडून ऐकलंय. हा ॲक्ट लहान मुलांच्या हितासाठी आहे आणि गुन्हेगार लोकांना शिक्षा देण्यासाठी. अगदी बरोबर. या पोस्को ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही नीट ऐका. पोस्को याचा लॉंग फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, म्हणजेच लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम 2012. आणि हाच तो कायदा जो तुमचं रक्षण करतो. नीट ऐका आता. या कायद्याअंतर्गत लैंगिक हमला, लैंगिक सतावणूक अशा अपराधांपासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. अशा अपराधांची न्याय चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे आणि त्याच्याशी संबंधित किंवा
त्या संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अधिनियम यात आहेत. संविधानाच्या अनुच्छेद 15च्या खंड 3 अन्वये इतर गोष्टींबरोबरच बालकांसाठी विशेष तरतुदी करण्यासाठी राज्याला यात अधिकार प्रदान केले आहेत. हा कायदा कधी अंमलात आला? अरे, अशा बालहक्कांबाबतच्या अधिसंधीमध्ये भारत सरकारने दिनांक 11 डिसेंबर 1992 रोजी हा कायदा सहभागी केला. बरं. आणि हे बघ बेटा, बालकांचा योग्य प्रकारे विकास होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सर्वतोपरी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. बालकांचा अंतर्भाव असणाऱ्या न्यायिक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांमध्ये त्याच्या किंवा तिच्या खाजगीपणाच्या आणि गुप्ततेच्या हक्कांचं संरक्षण करण्याची आणि त्याबद्दल आदर दाखवण्याची खूप आवश्यकता आहे. हे इतकं महत्त्वाचं असतं? अरे आदित्य, बरोबर आहे ना. कारण घडून गेलेले वाईट घटनेनंतर समाजाकडून कोणता प्रतिसाद तिला किंवा त्याला मिळेल हे माहीत नसते. म्हणून ही गुप्तता महत्त्वाचीच आहे. हो, अगदी खरं आहे. कायद्यात तशी तरतूद केली आहे बरं. कारण कसं आहे ना बेटा, लहान वयात झालेल्या लैंगिक छळाचा प्रतिसाद भावी आयुष्यात पडायला नको याची दक्षता घेणंही खूप महत्त्वाचं आहे. पीडित बालकांचा इतका विचार केला जातो? हो, अर्थातच. बालकांचा निकोप शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी आणि तो सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक टप्प्यावर बालकांच्या सर्वोच्च हितास आणि सामाजिक कल्याणास सर्वाधिक महत्त्व देण्यात आलं आहे. या रीतीने कायद्याची अंमलबजावणी करणं आता बंधनकारक आहे. बाब, ही अतिशय महत्त्वाची माहिती मिळत आहे. कायदा नेहमी चांगल्यासाठीच असतो. हो, आणि बालकांच्या हक्काचा कायदा, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळते. अजून काय हवंय? मॅम, याच कायद्याच्या अंतर्गत अजून काय तरतुदी केल्या आहेत? वा वा वा, खूप छान. हां, व्हेरी गुड. स्मार्ट किड्स. तुम्ही दोघंही आता अगदी सुज्ञ विचार करायला लागलात आणि प्रश्नही वाढत चालले आहेत तुमचे. पण खरंच आज असं सतर्क असणं ही काळाची गरज झाली आहे. म्हणूनच आता मी जे सांगते ना बेटा, ते तुम्ही सगळ्यांनी अगदी लक्षपूर्वक ऐका. कोणत्याही बेकायदेशीर लैंगिक कृत्यांमध्ये बालकांना गुंतवण्यासाठी बालकांना प्रलोभन दाखवणं किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करणं, बेकायदेशीर लैंगिक कृतींमध्ये बालकांचं शोषण करून त्यांचा वापर करणं, संभोग चित्रणपर प्रयोग आणि साहित्य यामध्ये बालकांचं शोषण करून त्यांचा वापर करणं, या सगळ्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्व समुचित अशा राष्ट्रीय, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय उपाययोजना हाती घेण्याची आज आवश्यकता आहे. आणि तशी तरतूदही कायद्याने आता केली आहे. मुळात बालक या शब्दाची व्याख्या काय आहे हे मी तुम्हाला आता सांगते. ते तुम्ही नीट ऐकायचं. बालक याचा अर्थ आहे 18 वर्ष वयाखालील कोणतीही व्यक्ती. मी पुन्हा सांगते बेटा, दोघांनी नीट लक्ष द्यायचं आहे. बालक या शब्दाची व्याख्या आहे 18 वर्ष वयाखालील कोणतीही व्यक्ती. कळलं ना? ही या बालक शब्दाची व्याख्या आहे. एक विचारायचं होतं. अरे बोल ना. हे समजलं मला, कायदा आपल्याला कशी मदत करेल. पण काय? ओ, मला समजलं. त्याआधी आपण आपलीच मदत कशी करावी असे विचारायचे आहे ना तुला? अगदी बरोबर. हाच प्रश्न मलाही पडलाय. अरे वा, खूप छान. खूप अभिमान वाटतो मला तुमच्यासारख्या मुलांचा. अरे, अगदी हुशार मुलांसारखे प्रश्न तुम्ही आता मला विचारायला लागलात. खूप छान. सांगते हां, नीट लक्ष देऊन ऐका. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी आपलं येणं जाणं अतिशय योग्य असं असावं. त्यातही
आपल्या मित्रमैत्रिणींचा हात धरून किंवा आपल्या नेहमी ग्रुपबरोबरच असावं. एकटी पाऊलवाट किंवा अंधारात विनाकारण फिरू नये. स्वसंरक्षण हे करता येण्यासाठी अशी एखादी कला म्हणजे कराटे, जुडो, बॉक्सिंग ही अवगत असणं आज खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आपल्या वडीलधारी मंडळींसोबत एक कॉमन वर्ड तुम्ही ठरवून घ्या. त्याला आजकाल तुमच्या भाषेत काय म्हणतात ना, पासवर्ड. आलं ना लक्षात? तो ठरवून घ्यायचा. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला विचारेल किंवा म्हणेल, चल काव्या, अगं तुला घरी बोलवलं आहे, किंवा आदित्य, अरे तुझ्या आईचा फोन आला आहे, जरा येतोस का साईडला, किंवा एखादं कोणीतरी अगदी पळत पळत येईल तुमच्याजवळ आणि खूप घाईने सांगेल तुम्हाला, अगं काव्या चल चल चल, तुझ्या घरी ॲक्सिडेंट झाला आहे, आदित्य तुझ्या घरी इमर्जन्सी आहे, चल चल लवकर. तर अशा वेळी पॅनिक व्हायचं नाही आणि त्याच्यासोबत अजिबात जायचं नाही. त्यांना विचारायचं, तुम्हाला आमचा पासवर्ड माहिती आहे का? आणि त्यांनी तो नाही सांगितला तर त्या व्यक्तीचं अजिबात ऐकायचं नाही. खरंच किती छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. मला वाटतं मी माझा कराटे क्लास पुन्हा सुरू करावा, जेणेकरून कोणी माझ्याबरोबर जर वाईट वागलं तर मी सामना करेल. खूप छान, व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. मुलांनो, अशा या अप्रिय घटना आपल्या अवतीभवती नेहमी घडत असतात. कळत नकळत ह्या गोष्टी आपण अगदी बघतोही. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचंय असं म्हणून आपण अगदी सहज याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडतं तेव्हा मात्र ती व्यक्ती आणि आपण जरा घाबरतोच. पण मला काय वाटतं की असं संकटांना घाबरण्यापेक्षा आपण त्या संकटांचा सामना हा करायला हवा. पटतंय ना? कसं आहे, संकटही येणारच, ती कुठल्याही प्रकारे येवोत. आपण सकारात्मक दृष्टीने त्यांचा मुकाबला करायला हवा. बालमित्रांनो, मला ना या ठिकाणी रॉबर्ट फ्रॉस्ट या प्रसिद्ध कवीच्या काही ओळी तुम्हाला सांगाव्याशा वाटत आहेत. ते म्हणतात, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep. But I have promises to keep. And miles to go before I sleep, and miles to go before I sleep. बालमित्रांनो, तुम्ही ह्या देशाचं भवितव्य आहात. म्हणून तुम्ही आनंदी, निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यात आपल्याला खूप छान गोष्टी अजून शिकायच्या आहेत, करायच्या आहेत. त्यासाठी न थकता, न घाबरता तुम्ही प्रगतीपथाकडे वाटचाल ही करायला हवी आहे. कायदा आणि समाज हे दोन्हीही तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहेत. मग काय, करणार ना सामना संकटांचा? चला तर मग, काय म्हणूया तुमच्या भाषेत? कम ऑन, गेट सेट, गो. बालमित्रांनो, आत्ताच तुम्ही एक छानशी नाटिका ऐकलीत. नाटिकेचं नाव होतं स्पर्श. नाटिकेमध्ये सहभागी कलाकार होते वडील संजय पैठणकर, मुलगा अक्षित कुलकर्णी, मुलगी सृष्टी पैठणकर, समुपदेशक प्रज्ञा डांगे. या नाटिकेचं लेखन केलं होतं मोनिका मेहेकरे यांनी आणि सादर करते होते नयन पवार. काय मग बालदोस्तांनो, आवडली ना नाटिका? अगदी तुमच्याच सारख्या आपल्या छोट्या बालदोस्तांनी विचारलेले काही प्रश्न, काही शंका यांमधून आपल्याला या सगळ्या विषयाची माहिती उलगडत गेली. आता या विषयाबद्दल काही शंका तुमच्याही मनात राहिल्या नाहीत ना? आणि राहिल्या असतील तर तुमच्या शिक्षकांना, आईवडिलांना त्या नक्की विचारा. आणि असा कुठलाही प्रसंग घडला तर अत्यंत धाडसीपणे विचार करून या प्रसंगाला सामोरे जा. अजिबात घाबरू नका. बी ब्रेव्ह. चला तर मग आजचा आपला कार्यक्रम संपण्याआधी एक छानसं गाणं ऐकूयात.
तीन भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी